दृढः संकर्षणोच्युतः वरुणः वारुणः वृक्षः। 551 दृढः स्वरूप सामर्थ्यादैः म्हणजे स्वतःच्या क्षमता स्वभावशील ह्याच्यामध्ये प्रच्युती अभावात त्याच्यामध्ये कधी क्षय त्याचं हानी नाश नुकसान विध्वंस असं होत नाही। म्हणजे ज्याच्या स्वरूप स्वभाव सामर्थ्य क्षमता ह्या नेहमी अचल असतात अढळ असतात कशानेही त्याची हानी होऊ शकत नाही असा तो दृढ हा अचल असलेला तो दृढ। ओम दृढाय नमः। 552 संकर्षणोच्युतः संहार समये म्हणजे कल्पांताच्या वेळी युगपत प्रजा एकमेकांच्या बाजूनी प्रजेला संकर्षिती म्हणजे एकत्र आणतो तो संकर्षण आणि न चोतती स्वरूपात इति अच्युतः म्हणजे जो आपल्या स्वरूपामध्ये ढळत नाही म्हणजे सगळ्या प्रजेला कल्पांताच्या वेळी सर्व बाजूनी एकत्र आणतो आणि त्यावेळेला स्वतःच्या स्वरूपात म्हटलं कुठलाही ज्याच्या बदल होत नाही असा संकर्षणोच्युतः सर्वांचं आकर्षण करणारा न ढळणारा असा तो संकर्षणोच्युतः। ओम ओम संकर्षणोच्युताय नमः। 553 वरुणः स्वरश्मीनां म्हणजे स्वतःच्या किरणांनी संवरणात म्हणजे आच्छादलेला लपवलेला सायंगतः म्हणजे मावळणारा सूर्य हा वरुण इमं मे वरुण श्रुधी हवम श्रुती म्हणतात की हे वरुण आमचं आवाहन तू स्वीकार कर। वरुण देव किंवा स्वतःला जो कव्हर करून घेतो आच्छादून घेतो स्वकिरणांनी असा तो वरुण ओम वरुणाय नमः। 554 वारुणो वरुणस्य अपत्यम म्हणजे वरुणाचा पुत्र वशिष्ठ अगस्त्य वशिष्ठ किंवा अगस्त्य त्याचं नाव तो वारुण वरुणाचा पुत्र वरुणाचं कार्य करणारा म्हणजे वर्षाव करणारा असा तो वारुणो। ओम वारुणाय नमः। 555 वृक्षः वृक्ष इव वृक्षाप्रमाणे अचलतया म्हणजे अचल स्थिर स्थितः जो उभा असतो तो वृक्षः किंवा वृक्ष इव स्तब्धः दिवी तिष्ठती एकः म्हणजे वृक्षासारखा स्तब्ध सर्वोच्च दिवी म्हणजे स्वर्गात सर्वोच्च उठून दिसणारा जो स्थिर अचल सर्वोच्च असतो तो एकमेव असा वृक्ष किंवा संसाररूपी वृक्ष हे ज्याचं रूप आहे अश्वत्थ हे ज्याचं रूप आहे तो वृक्ष। ओम वृक्षाय नमः।